पहिला प्रश्न काय म्हणत होता बघा, प्रश्न होता पूर्ण प्रश्नपत्रिका होती महाराष्ट्र भूगोल यावर. ठीक आहे, महाराष्ट्र भूगोलावर 100 प्रश्न आहेत. 100 प्रश्नाचे ऑप्शन आहेत 4. 100 चौक 400 प्रश्न. ठीक आहे, पेपर होता महाराष्ट्र भूगोलचा. आपला मॅरेथॉन कोणत्या विषयावर होता? महाराष्ट्र भूगोलाचा. 100 प्रश्नाचे एकूण 4 ऑप्शन आहेत. 4 ऑप्शनचा जर अभ्यास केला तर तुमचा महाराष्ट्राचा भूगोल परिपूर्ण होऊन जाईल. याच्या पलीकडचे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला बघायला मिळतील नाही पेपरात. तर जर बघा एका ऑप्शनवर जर तुम्ही सखोल अभ्यास केले तर तुमचा तो एक परिपूर्ण अभ्यास होईल. आणि त्यानंतर जर टप्प्याटप्प्याने गेले तर एकूण किती प्रश्न होतील आपले? 100 चौक 400. म्हणजे पैकी 100 पैकी 80% तुमचा काय होईल इथं कव्हर होऊन जाईल महाराष्ट्राचा भूगोल. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आता? एकूण 4 प्रश्नपत्रिका येतील. कोणकोणते? महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर राज्यशास्त्र, त्यानंतर विज्ञान, त्यानंतर इतिहास. असे 4 आपले टॉपिक वाईज पेपर होतील 100 मार्काचे. ठीक आहे, त्यासाठी फक्त तुम्हाला कंटिन्यू 3-4 दिवस लागतील एक पेपर पूर्ण कंप्लीट करायला. ठीक आहे, त्यात तुमचा परिपूर्ण होऊन जाईल 80% महाराष्ट्राचा भूगोल. त्यानंतरचा काय तर आपला ग्रुपमध्ये जो काय टाकण्यात येईल नवीन जो म्हणजे बाकी राहिला तो आपण कव्हर करून टाकू. ज्या पहिला प्रश्न काढा त्यात होता बघा केडी संशोधन केंद्र. केडी संशोधन केंद्र फक्त एकच आहे का संशोधन केंद्र महाराष्ट्रात? अशा प्रत्येक पिकावर फळावर जे काय उरलेले संशोधन केंद्र ते आपण इथं कव्हर करू. पहिला प्रश्न होता केडी संशोधन केंद्र कुठे आहे? केडी संशोधन केंद्र यावल या ठिकाणी. बघा प्रत्येक वेळेस या प्रश्नावर खूपदा रिपिटेशन झालेलं आहे. यावल. ठीक आहे, यावल या ठिकाणी काय सर्वात जास्त उत्पादन होतो केडीचा. जळगाव जिल्हा माहिती आहे का? त्या संशोधन केंद्र यावल या ठिकाणी आहे. केडी संशोधन केंद्र जिल्हा आहे जळगाव. त्यानंतर या ऊस संशोधन केंद्र पाडेगाव जिल्हा सातारा. लिहून ठेवायचं पाडेगाव जिल्हा सातारा. त्यानंतर जो ढग प्रयोगशाळा संशोधन केंद्र महाबळेश्वर कुठे आहे? सातारा जिल्ह्यात असलेला महाबळेश्वर या ठिकाणी काय आहे? ढग प्रयोगशाळा संशोधन केंद्र. हेच ठिकाण थंड हवेचे ठिकाण सुद्धा आहे. कुठं? सातारा जिल्ह्यात. महाबळेश्वर जिल्हा सातारा. त्यानंतर बघा कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र. कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र जिल्हा सोलापूर मध्ये. बघा सोलापूर या ठिकाणी सोलापूर मुख्य या ठिकाणी हे ठिकाण आहे कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र. त्यानंतर इथं बघा भाजीपाला संशोधन केंद्र. भाजीपाला संशोधन केंद्र वाकवली जिल्हा रत्नागिरी. बघा कोणत्याही पॉइंटवर प्रश्न येऊ शकतो. आता जळगाववर आपण प्रश्न टाकलेला आहोत, तो प्रश्न फिरून कोणावर पण येऊ शकेल. त्यासाठी आपल्याला परिपूर्ण राहायचं आहे. ठीक आहे, एक वन लाइनरी प्रश्न वाचून आपला पूर्ण होणार आहे का? नाही. त्यासाठी जेवढी काही संशोधन केंद्र असतील ते पाठ करून ठेवा. लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र. काटोल माहिती का आपला? काटोल कुठे रे? नागपूर या ठिकाणी काय आहे? लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र. त्यानंतर तुमचा आवडीचा सुपारी संशोधन केंद्र. कुठे आहे सुपारी संशोधन केंद्र? सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड जिल्ह्यात. त्यानंतर बघा नारळ संशोधन केंद्र. संशोधन केंद्र रत्नागिरी. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे आणि या सुपारी संशोधन केंद्रावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. गहू संशोधन केंद्र. त्यानंतर बघा गहू संशोधन केंद्र ठिकाण निफाड जिल्हा आहे सातारा. त्यानंतर इथे बघा सीताफळ संशोधन केंद्र. येतो
अंबेजोगाई. कोणतं ठिकाण आहे? अंबेजोगाई या ठिकाणी काय आहे? सीताफळ संशोधन केंद्र आहे का नवीन? हा अंबेजोगाई. मोसंबी संशोधन केंद्र, मोसंबी संशोधन केंद्र. मोसंबी संशोधन केंद्र कुठे येतं मग? श्रीरामपूर. श्रीरामपूर MH17. ठीक आहे. मोसंबी संशोधन केंद्र आहे श्रीरामपूर. श्रीरामपूर येतो अहिल्यानगर. आताच काय? अहिल्यानगर. अगोदरचा अहमदनगर या ठिकाणी आहे मोसंबी संशोधन केंद्र. त्यानंतर येतो बघा तेलबिया. तेलबिया तसेच गडीत धान्य, गडीत धान्य संशोधन केंद्र. तो येतो बघा जळगाव या ठिकाणी. कुठं? जळगाव. जळगाव या ठिकाणी काय आहे? तेलबिया तसेच गडीत धान्य संशोधन केंद्र. काजू संशोधन केंद्र, काजू संशोधन केंद्र कुठे आहे? काजू संशोधन केंद्र हा काजू संशोधन केंद्र आहे वेंगुर्ला. वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग दिसतं का मागच्यांना? बघा कोणताही प्रश्न येऊ शकतो. आपला प्रश्न कोणता होता? कीड संशोधन केंद्र. यापैकी एवढे संशोधन केंद्र आहेत, कुणावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा भात संशोधन केंद्र. कोणता आला? हा नारळ संशोधन केंद्र भाटे रत्नागिरी. वर्क झाला का सर्वांचा? थोडा इथपर्यंत पुस्तक भाजीपालापर्यंत. वनौषधी संशोधन केंद्र, वनौषधी संशोधन केंद्र, वनौषधी संशोधन केंद्र वडगणे जिल्हा कोल्हापूर. वडगणे जिल्हा कोल्हापूर. ठीक आहे. आता आपला जीके पॅटर्न काय महत्वाचा आहे तुम्हाला समजत आहे. आता आपला कोणता? मुंबईचे जे काही मुंबई पोलीस नंतर त्याला काही चाललं, नंतर कारागृह हे जे काय पेपर झाले त्यांचा पॅटर्न चेंज झालेला आहे. 38, 40 या पद्धतीने ते काय जीके पाठवतात किंवा ते प्रश्नांचा त्यांचा स्वरूप चेंज झालेला आहे. त्यानंतर बघा गेल्या वर्षी आपला पेपर झाला होता कोणता? 24चा ना शिपाईचा. प्रत्येक जिल्ह्यात 77 पर्यंत आलेले लोक 77 मार्काचा जीके, 77 मार्काचा जीके आला. त्यानंतर 2-3 जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात 60च्या पुढे जीके विचारतात. म्हणजे पॅटर्न चेंज होत आहे. आपण आता त्यांच्यानुसार आपल्याला पण काय बदलावं लागेल. त्यानंतर बघा आता सरळ सेवा समोर येतात. सरळ सेवामध्ये टर्निंग पॉईंट किंवा लागण्याचा जर सर्वात जास्ती चान्सेस कोणाचा असतो? ज्याचा जीके चांगला किंवा ज्याचा इंग्लिश ग्रामर चांगला तो काय करतो? लीड घेऊन समोर राहतो. त्याचप्रकारे आपल्याला काय करणे आहे? जीके परिपूर्ण करणे. आणि कोण म्हणतो का पोलीस भरती SRPFला जीकेचा आवाका मोठा आहे. जीकेचा आवाका मोठा नाही, फक्त आपल्याला जीकेवर काय आता जीकेवर आपला धबधबा बनवायचा आहे. पॉईंट काहीतरी छोटेच आहे. कुठं? SRPF किंवा जिल्हा पोलीसला पॉईंट असा मोठा नाही. समाज सुधारक अशी कोणतेही विचारत नाही. ते ठळक समाज सुधारक विचारतात. त्यानंतर ठळक मुद्दे, धरणे, त्यानंतर हे जे काय आपण आता भूगोल शिकणार आहोत त्याच्या पलीकडे जाईल आपला विश्वास आहे. आता बघा मुंबई कारागृहाला जेवढे प्रश्न आले होते ते आपल्या क्लासला झालेले होते का नाही? जैसे ते कॉपी पेस्टवाले प्रश्न होते आणि तेच आपल्या विश्लेषण खूप महत्त्वाचा होता पेपर. आता त्यानुसार आपण चाललेलो आहोत. फक्त 3 दिवस रेग्युलर या क्लासला या गुगलचा तुम्हाला समजून जाईल. गुगलचं स्पष्टीकरण म्हणजे काय असते. ठीक आहे. कुठपर्यंत आहात आपण? कोल्हापूर वनौषधी. त्यानंतर त्याला हळद संशोधन केंद्र, हळद संशोधन केंद्र दिग्रज जिल्हा सांगली. त्यानंतर लिहा भात संशोधन केंद्र. कुठं मग? भात संशोधन केंद्र कर्जत जिल्हा रायगड. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र. बघा राष्ट्रीय म्हणजे भारताचा सुद्धा काय डाळिंब संशोधन केंद्र. तसाच महाराष्ट्राचा सुद्धा डाळिंब संशोधन केंद्र कोणता आहे? सोलापूर जिल्ह्यातील. ठीक आहे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन
केंद्र, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हिरज, हिरज केगाव, हिरज केगाव, जिल्हा सोलापूर. त्यानंतर बघा महत्वाचा प्रश्न आहे जो की प्रत्येक वेळी रिपीट होतो. राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र, कांदा लसूण संशोधन केंद्र, कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आपला? राजगुरुनगर, राजगुरुनगर, जिल्हा पुणे, जिल्हा पुणे. आपला गवत, गवत संशोधन केंद्र. बघा पालापाचोडा, गवत म्हणजे पालापाचोडा, जिल्हा सुद्धा पालापाचोडाला पाहिजे. पालापाचोडाला जिल्हा कोणता आहे? पालघर. गवत संशोधन केंद्र पालघर, पालापाचोडा, गवत, पालघर. केरवा तांबेरा, केरवा तांबेरा संशोधन केंद्र, महाबळेश्वर जिल्हा सातारा, जिल्हा सातारा. त्यानंतर महत्वाचा आंबा, आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, आंबा व प्रादेशिक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र आहे तो मग वेंगुर्ला, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. आंब्याबद्दल एक प्रश्न येतो. हापूस आंबा कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे? रत्नागिरी जिल्ह्याचा हापूस आंबा प्रसिद्ध आहे. ठीक आहे, याचा पुढचा प्रश्न आलेला आहे हापूस आंबा. इथपर्यंत बघा. प्रश्न होता कर्जत, कर्जतचा प्रश्न होता का? जळगाव होता, जळगाव, जळगाव का होता? केळी संशोधन केंद्र या ठिकाणचा. पण आपण आता कुठपर्यंत आलो? जेवढे काही संशोधन केंद्र असतील या पलीकडे नसतील. ठीक आहे, एवढे क्लिअर करून घ्या. लिहून झाला का सर्वांचा? इथपर्यंत झाला? चाललं ठीक आहे. जेवढे काहीतरी प्रश्न येत असतील संशोधन केंद्रावर या पलीकडचे नसतील. ठीक आहे. राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून कोणत्या ठिकाणास घोषित करण्यात आले? कोणता जिल्हा मग? ठिकाण फुलपाखरांसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण पारपोली. तुझं काय? हा, दुसरा प्रश्न होता बघा कोणता? राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव. ठिकाण आहे पारपोली. पारपोली ठिकाण काय आहे? फुलपाखरांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली, जिल्हा सिंधुदुर्ग. त्यानंतर बघा पहिले फुलपाखरांचे गाव आहे. त्यानंतर येतो बघा दुसरा पहिले पुस्तकाचे गाव. पहिले पुस्तकाचे गाव प्रश्न आला होता आता, कारागृहला प्रश्न होता. त्यानंतर बघा पहिले मधाचे गाव. या प्रकारे जेवढे काय पहिले असतील तेवढे पाठ करून घ्या. आता काय ट्रेंड बनलेला आहे, पहिले मधाचे गाव, पहिले पुस्तकाचे गाव, पहिले कवितांचे गाव असे प्रश्न येत आहेत. त्यानुसार आता आपल्याला त्या आयोगानुसार आपल्याला सुद्धा चेंज व्हावं लागला. आता तो जो काही विचार त्याचा थोडा पलीकडचा अभ्यास करून ठेवायचा. तुझं का शुभम गाव हा पहिले फुलपाखरांचे गाव. हा शांत फुलपाखरांचे गाव कोणता रे? पारकोली, जिल्हा पारकोली, जिल्हा सिंधुदुर्ग. त्यामुळे दुसरं बघा पहिले पुस्तकाचे गाव कोणता? मग
पहिले पुस्तकाचे गाव बघा भिलार. आणि सर्वात जास्त बघा सर्वात जास्त पहिले गाव असतील तर ते सातारा जिल्ह्यातील असतील. काय सातारा जिल्ह्यात पहिला गाव म्हणून ओळखला जातो भिलार जिल्हा सातारा. सातारा म्हणजे सर्वाधिक पहिले गाव म्हणून ठरवले गेले आहे. त्यानंतर तो बघा पहिले मधाचे गाव. पहिले मधाचे गाव पहिले मधाचे गाव मांगर. हा ठिकाण सुद्धा कुठं आहे सातारा जिल्ह्यात. पहिले कॅशलेस गाव पहिले कॅशलेस गाव आहे का लक्षात. जसई ठाणे जिल्हा ठाणे. त्यानंतर बघा आता नवीन करंट मधला पहिले फळाचे गाव. पहिले फळाचे गाव कोणते रे धुमाळवाडी. पहिले फळाचे गाव धुमाळवाडी. धुमाळवाडी जिल्हा सातारा. त्यानंतर तो बघा पहिले कवितांचे गाव. पहिले कवितांचे गाव कुठे आहे मग हा उभादांडा जिल्हा जिल्हा कोणता आहे सिंधुदुर्ग. पहिले कवितांचे गाव सिंधुदुर्ग. त्यानंतर तो बघा राज्यातील पहिले. याचा प्रश्न येण्याचा चान्सेस जास्त आहे कारण राज्यातील पहिले आहे आणि देशातील तिसरे आहे. कोणता आदिवासी विद्यापीठ. राज्यातील पहिले व देशातील तिसरे आदिवासी विद्यापीठ. त्याचा प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. आदिवासी विद्यापीठ कुठे मग नाशिक जिल्ह्यात. नाशिक जिल्ह्यात काय तो आदिवासी विद्यापीठ आहे. राज्यातील पहिले तसेच देशातील तिसरे विद्यापीठ नाशिक या ठिकाणी. पहिले वायफाय गाव. पहिले वायफाय गाव जिल्हा आहे नागपूर. ठिकाण आहे पाचगाव. पाचगाव या ठिकाणी काय आहे पहिले वायफाय गाव जिल्हा आहे नागपूर. पहिले डिजिटल गाव. पहिले डिजिटल गाव आणि पहिला डिजिटल जिल्हा यात फरक आहे लक्षात ठेवा. डिजिटल जिल्हा जर आला तर नागपूर लिहायचा आणि पहिला डिजिटल गाव आला तर हरिसाल. ठीक आहे. पहिले डिजिटल गाव कोणता आहे हरिसाल. जिल्हा आहे अमरावती. आता गावाचा कार्यक्रम झाला तर गावाकडे जाऊ. ठीक आहे. त्यानंतर बघा पहिले आधार गाव. पहिले आधार गाव त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. पहिले आधार गाव. ठीक आहे. अंजना सोनवणे काहीतरी नावाच्या बाईचं. ठीक आहे. पहिले आधार गाव आहे टेंभुर्ली. टेंभुर्ली जिल्हा नंदुरबार. या ठिकाणाला पहिले आधार गाव म्हणजे पहिला क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता पहिला आधार क्रमांक कोणत्या गावात मिळाला रंजना सोनवणे काहीतरी नावाच्या बाईचा. तिला आधार क्रमांक पहिला मिळाल्या कारणामुळे तो ठिकाण आहे पहिला आधार गाव टेंभुर्ली जिल्हा नंदुरबार. त्यानंतर पहिले झाडांचे पुनर्वसन गाव. हा काय पहिले झाडांचे पुनर्वसन गाव. मसवे जिल्हा सातारा. मसवे जिल्हा सातारा. याच्यावर प्रश्न येतो बघा फॉरेस्टला झाडाचे पुनर्वसन करणारे पहिले गाव. फॉरेस्टला विशेष माहिती करून त्याला आयुक्त करून ठेवा. म्हणजे पहिले झाडांचे पुनर्वसन करणारे गाव. त्यानंतर लिहा पहिले सौरग्राम. हा काऊन महत्वाचा आहे. आता भारताला बघा भारतातील आपला महाराष्ट्र राज्याला तिसरा क्रमांक मिळालेला होता. कशात हा सौरग्राम मध्ये. तर पहिला गाव होता कोणता ग्रामपंचायत मान्याची वाडी. तर पहिले सौरग्राम महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम तो होता कोणता मान्याची वाडी. मान्याची वाडी गाव होता आणि तो होता जिल्हा सातारा. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. करंट मधला प्रश्न आहे हा. पहिले तंटामुक्त गाव किंवा वादमुक्त गाव. पहिले
वादमुक्त. त्याला आपण काय म्हणतो, तंटामुक्त गाव. वाद म्हणजे तंटा, तंटामुक्त गाव. तो आहे कापडगाव, जिल्हा रत्नागिरी. ठिकाण आहे कापडगाव, जिल्हा रत्नागिरी. ठीक आहे बघा. प्रश्न होता आपला पहिले फुलपाखरांचे गाव. फुलपाखरांच्या गावावरून पडला बघा पहिला पारकोली. काय फुलपाखरांचे पहिले गाव? पारकोली, जिल्हा सिंधुदुर्ग. याच्यावर प्रश्न आहे. पण नेमका प्रश्न हाच येईल आपल्याला माहित आहे का? नाही. फिरून फिरून 360 अँगलला कोणता येईल. जर मग 360 आपल्याला शिकायला नाही मग पूर्ण शिकून घ्या. मग दुसरं गाव कोणता बघा, पहिले पुस्तकाचे गाव कोणता आहे? भिलार. आताच प्रश्न आलेला त्याच्यावर. मग पहिले मधाचे गाव, जिल्हा सातारा, ठिकाण आहे मांगर. त्यानंतर तो बघा पहिले कॅशलेस गाव, धसई, जिल्हा ठाणे. त्यानंतर तो पहिले फळाचे गाव, धुमाळवाडी. हा करंट मधला प्रश्न आहे, याला एमपी करून ठेवा. पहिले फळाचे गाव आहे धुमाळवाडी, जिल्हा सातारा. मग तो बघा पहिले कवितांचे गाव. हा सुद्धा करंट मधला प्रश्न आहे. ठीक आहे. करंट प्लस आपला भूगोलामध्ये मोडतो त्या कारणामुळे कुंभदांडा, जिल्हा सिंधुदुर्ग, तो सुद्धा लक्षात ठेवा. हा सुद्धा करंट मधला आहे. राज्यातील पहिले व देशातील तिसरे आदिवासी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे? मग नाशिक. त्यानंतर पहिले वायफाय गाव. प्रश्न आपल्या विदर्भात जास्त गुंजतो हा कोणता? वायफाय वाला ठिकाण. कारण हा जो पाचगाव आहे तो येतो आपल्या जिल्हा नागपूरमध्ये, उमरेड तालुक्यात. ठीक आहे. त्यानंतर बघा पहिले डिजिटल गाव, हरिसाल. डिजिटल म्हणल्यावर आता आपला सेशन कोणता आहे? 6Gचा जमाना आहे, डिजिटल प्रश्न येणेच आहे. पहिले डिजिटल गाव कोणता आहे? हरिसाल, अमरावती. मग पहिले आधार गाव, पहिले आधार गाव कोणता आहे? टेंभुर्ली. अंजना सोनवणे हिला मिळाले होता, टेंभुर्ली, नंदुरबार. त्यानंतर पहिले झाडाचे पुनर्वसन गाव आपल्याला फॉरेस्टसाठी महत्वाचा आहे, तो आहे भसवे, जिल्हा सातारा. त्यानंतर तो पहिले सौरग्राम, पहिले सौरग्राम आहे मानाचीवाडी, जिल्हा सातारा. त्यानंतर तो बघा पहिले वादमुक्त गाव, तंटामुक्त गाव, तो येतो कापडगाव, जिल्हा रत्नागिरी. एवढे प्रश्न येतील तर येतील पहिले गाव म्हणून. ठीक आहे. राज्यशास्त्राचा प्रश्न आहे. राज्यशास्त्राचा प्रश्न आहे कोणता माहिती आहे? विधान परिषद. विधान परिषद मग विधान परिषदेची संख्या किती आहे? सदस्य संख्या 78. कलम कोणता मग विधान परिषदेचा आहे? 169 कलम कशाशी संबंधित आहे? विधान परिषद. जर बघा विधिमंडळाचा विचार केला असता, महाराष्ट्रात विधिमंडळ आहे, तसेच केंद्रात कोणता आहे? संसद. संसद 3 घटकांनी बनते, त्याचप्रमाणे विधिमंडळ सुद्धा 3 घटकांनी बनलेच आहे. पण बघा हा विधान परिषद प्रत्येक राज्यात अस्तित्वात आहे का? विधान परिषद प्रत्येक राज्यात अस्तित्वात नाही. जसा संसदेत 3 घटक मोडतात कोणकोणते? संसद तयार करण्यासाठी पहिला येतो बघा राष्ट्रपती, राष्ट्रपती. त्यानंतर राज्यसभा दुसरा येतो, मग त्यानंतर तिसरा येतो लोकसभा. हे 3 घटक मिळून संसद तयार होते. त्याचप्रमाणे आता आपण विधान परिषदेकडे आलो. विधान परिषदेचा विचार करते वेळी 3 घटक तयार होतात. विधिमंडळाचा विचार केलो तर पहिला येतो राज्यपाल, मग त्यानंतर येतो कोणता आपला विधान परिषद, त्यानंतर येतो विधानसभा. त्यांच्यामध्ये वरिष्ठ कोण आहे? मग विधान परिषद वरिष्ठ सभागृह असून ती द्विगृही सभासद आहे. ठीक आहे. विधान परिषद प्रत्येक राज्यात अस्तित्वात नाही. किती राज्यात आहे मग विधान परिषद? 6 राज्य. ते बहीण भाऊवाले आहेत. कोणकोणते? बघा विचार करा. तेलंगणाला चिपकून कोणता आहे? आंध्र प्रदेश. तेलंगणा, आंध्र प्रदेश. महाराष्ट्र चिपकून आहे कर्नाटक आहे. कोणकोणते आहे? आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक. त्यानंतर उरलेले झगडील भांडणवाले कोणते? उत्तर प्रदेश आणि बिहार. हे 6 राज्य जे की आपल्याला आठवण राहतात, भाऊ सारखे आहेत ना, ते 6 राज्यामध्ये अस्तित्वात आहे. त्यानंतर सर्वाधिक फोकस काय केला जातो विधान परिषदेला माहिती आहे का? विधान परिषदेवर डायरेक्ट प्रश्न येतो, विधान परिषदेचा कार्यकाळ किती? विधान परिषदेचा कार्यकाळ किती आहे? मग स्थायी सभागृह येतो. लक्षात ठेवा, स्थायी सभागृह आहे विधान परिषद. त्यानंतर त्या विधान परिषदेतील सदस्यांचा जर कार्यकाळ विचारला तो येतो 6. हाच बिलकुल हाच पॅटर्न आपल्याला कुठं फॉलो करणे? मग राज्यसभेत. राज्यसभा काय आहे? स्थायी सभागृह आहे आणि त्यातील सभासदांचा कार्यकाळ सुद्धा किती वर्षांचा आहे? 6 वर्षाचा. झाला का लिहून? मग आता लक्षात राहील का? पहिले गाव, सर्व पहिले गाव लक्षात ठेवून द्या. तुम्हाला ज्या पॅटर्न अभ्यास करायचा त्या पॅटर्न पाठ करून टाका. याला काही ट्रिक नाही आहे. इथून अर्धे तर माहीतच असतील, फक्त काय ऍडिशनल 3-4 असतील नवीन, ते पाठ करायचं. ठीक आहे.
हे तोंडपाठात असतात, रोज टेलिग्रामवर येणारे प्रश्न आहेत आणि अभ्यासात गेलेले प्रश्न आहेत. ठीक आहे. त्यात नवीन गाव म्हणजे पहिले वाटप असतो तुमच्यासाठी, नवीन वाटतं थोडा. त्यानंतर कोणता होता, पहिले झाडाची पुनर्वसन, नवीनच होता थोडा. त्यानंतर सर्व सोपेच वाटले. हां, पहिले स्वरग्राम पाण्याची वाडी, हा आता गुंजत असलेला प्रश्न आहे. आली आता विधान परिषद करून टाकू कवर. एक प्रश्न आहे तो जाऊन येऊ त्याला. कोणता होता, विधान परिषद. विधान परिषदेकडे जाता होता आपण विधिमंडळ चेक करून टाकू अगोदर. विधिमंडळ, बघा हे विधिमंडळ राज्याशी संबंधित असतो आणि त्यात 3 घटक असतात. 3 घटक असतात. जसे संसदेला 3 घटक होते त्याचप्रमाणे त्या विधिमंडळात सुद्धा 3 घटक आहेत. आणि हे विधिमंडळ बघा कलम 168, कलम 168 नुसार या विधिमंडळाची स्थापना होते. त्यात बघा 3 जण येतात घटक. कोणकोणते, पहिला तो राज्यपाल, आला राज्यपाल. दुसरा बघा त्यात वरिष्ठ सभागृह कोणता आहे, मग वरिष्ठ म्हणजे मोठा, अगोदर येईल तो, पहिला जण बोल त्याचा. मग काय येईल, विधान परिषद. त्यानंतर तिकडे कोणता, विधानसभा. विधानसभेवर सुद्धा प्रश्न आला होता. ठीक आहे. आपण करंटली तो प्रश्नाचं विश्लेषण केला होता. 2-3 दिवसानंतर आला तो आपल्या कारागृहाला. विधानसभेची सदस्य संख्या किती म्हणून, किती होती, 288 होती. ठीक आहे. हां, तर राज्यपालाचा कलम कोणता आहे, कलम 153 नुसार. कलम 153 काय म्हणतो, प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असावा. असतो का, प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असतो आणि त्याची नियुक्ती कोण करते, राष्ट्रपती करतात. त्याप्रमाणे ते 153 कलमामध्ये फक्त त्यांची नियुक्ती दिलेली आहे आणि 155 नुसार तो राज्यपाल आपला काय करतो, इथं पदग्रहण करतो. त्यानंतर बघा कलम 153. त्यानंतर विधान परिषद 169 कलम. म्हणजे इकडे विधानसभा 170. एवढा लक्षात ठेवा. ठीक आहे. राज्यपाल कोण आहे मग महाराष्ट्राचा, राधाकृष्ण. ते कशी का मी लाईन काढा. आता राज्यपालाबद्दल तर काही घ्यायचं नाही. त्यानंतर विधान परिषद आहे आणि विधानसभा आहे. विधान परिषद काय इकडे, याच्यातला फरक, या 2 फरकावर जास्त प्रश्न येतात. त्याच्यामध्ये चुकून हा काय आलेला प्रश्न आपला राज्यशास्त्राचा. ठीक आहे. तिकडे तो विधानसभा, विधानसभा. हां, विधान परिषदचा कलम कोणता मग 169. इकडे 170. विधान परिषद असावी किंवा नसावी, प्रत्येक राज्यात तर नाही, 6 राज्यात आहे. असावी की नसावी याचा निर्णय कोणाचा असतो, त्या राज्याचे संबंधित विधानसभेचा असतो. जर त्यांना त्या विधान परिषदेची आवश्यकता असेल तर ते काय करतात, साधा बहुमताने त्याला पास करून ते कोणाकडे पाठवतात, संसदेत. मग संसद त्याच्यावर विचार करेल त्या राज्याला विधान परिषद द्यायची की नाही. ठीक आहे. या विधान परिषद, विधान परिषद 169. विधान परिषद आतापर्यंत विधान परिषद 6 राज्यात अस्तित्वात आहे. अस्तित्वात आहे, 6 राज्यात अस्तित्वात आहे. ते 6 राज्य लक्षात ठेवा. 6 राज्य कोणकोणते, पहिला आपला कोणता, महाराष्ट्र पकडा. कोणता, महाराष्ट्र. दुसरा कर्नाटक घ्या, जवळचा कर्नाटक. आता हे जवळचे पडले. आता आंध्र लागून तेलंगणा आहे, त्याची 2 लक्षात ठेवा. तिसरा येतो आंध्र प्रदेश. चौथा येतो त्याला लागून असलेला तेलंगणा. त्यानंतर इकडचा 5वा बघा उत्तर प्रदेश. त्यानंतर तो 6वा याला लागून असलेला, जो की साक्षरतेच्या बाबतीत सर्वात कमी साक्षरता असलेला राज्य कोणता आहे, हां, त्याचीच घनता जास्त आहे. ठीक आहे. उत्तर प्रदेश. 6वा आहे बिहार. ठीक आहे. एवढे राज्यात काय आतापर्यंत हे विधान परिषद अस्तित्वात आहे. पण त्यालाच द्विगृही सभा विधिमंडळ म्हणतो, द्विगृही. ठीक आहे. द्विगृही. पहिला आहे वरिष्ठ कोणता आहे, विधानसभा. विधान परिषद, विधान परिषद काय, वरिष्ठ सभागृह. वरिष्ठ सभागृह काय, ही विधान परिषद. आणि बघा विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी, विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा विचारली जाते. मग विधान परिषद वरिष्ठ आहे तर मग त्याला 30 लागेल. किती वयोमर्यादा, 30 वर्ष. लक्षात ठेवा, कारण हा मोठा आहे, वरिष्ठ असल्यावर मोठा आहे तर 30. मग इकडे जेव्हा जाऊ त्याला 5 ने कमी करू. 5 ने कमी म्हणजे किती, 25. मग जेव्हा पंतप्रधान होण्यासाठी जी पात्रता असते ती सुद्धा वय 25च पाहिजे. कारण लोकसभेतून जातो ना तो,
तिकडे त्याचप्रमाणे लोकसभा तिकडे आहे की नाही. आणि इकडे काय आहे मग, ही विधान परिषद राज्यसभेप्रमाणे आहे. वयोमर्यादा 30 दिल्या. आता याची बघा कालावधी किती आहे मग, स्थायी सभागृह आहे, ही कधीच विसर्जित होत नाही. स्थायी सभागृह ठीक आहे, लक्षात ठेवा स्थायी सभागृह. पण बघा की जर त्या विधान परिषदेबद्दल जर प्रश्न असेल तर ती स्थायी आहे, पण त्या विधान परिषदेमधल्या सदस्यासंबंधी जर प्रश्न आला तर मग तो काय राहील, 6 वर्षाची कालावधी. किती, 6 वर्षाची. विधान परिषद सदस्य 6 वर्षाची कालावधी. पण बघा याच्या ज्या निवडणूक आहेत किंवा याच्यातले जे काही सदस्य आहेत ते निवृत्त होतात. का निवृत्त होतात, 1/3 काय, 1/3 इथे सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि दर 2 वर्षांनी निवडणूक होते. 1/3 जातात, 1/3 येतात, म्हणजे दर किती वर्ष निवडणूक होते विधान परिषदेची, 2. दर 2 वर्षांनी 1/3 म्हणजे माहिती आहे ना, 1/3 1/3 सदस्य निवृत्त होतात. लक्षात ठेवा, याचा सुद्धा प्रश्न आलेला आहे. दर किती वर्षांनी विधान परिषदेचे सदस्य निवृत्त होतात. 1/3 निवृत्त होतात व 1/3 लोक निवडून येतात. आणि आता करंट म्हणजे काय महत्वाचं आहे की या विधान परिषदेला एक नवीन अध्यक्ष लाभलेला आहे. ठीक आहे, त्या नवीन अध्यक्षाबद्दल सुद्धा कार्यक्रम करू याच्यातच. आणि विधानसभेला सुद्धा नवीन भेटलाय कोण, राहुल नार्वेकर, ज्यांनी सलग दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. पण सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपद भूषवणारे किती व्यक्ती आहेत, दुसरे. पहिला होता तो भारदे, बाळासाहेब भारदे, हा का पहिला व्यक्ती होता. त्याचा कार्यकाळ सर्वात जास्त आहे विधानसभेच्या अध्यक्षासाठी. लिहिले का इथपर्यंत, हा संपला नाही आपला. ठीक आहे, आपल्याला या किती मतदारसंघातून किती लोक जातात त्याच्यावर सुद्धा आलेला आहे. त्याच्यावर प्रश्न होता पोलीस भरतीला, कोणता आता, शिक्षक पदवीधर मतदारसंघातून एकूण किती लोक विधान परिषदेवर निवडून जातात. शिक्षक मतदारसंघ ते कराडे सरोचे बघा निवडणुकी लोक होते का, कराडेचे पण ते काही कारणास्तव पडले. ठीक आहे, त्यानंतर आपले कोणते ओळखीचे कोण होते, सचिन कोणते ढवळे सर, सचिन ढवळे सर सुद्धा होते वाटतं का. पण त्यात का राजकारण शिक्षकाला निवडून दिले जात नाही. मग हे पुसायचं का, झाला का मागच्याला क्लिअर. विधान परिषदेशी संबंधित कलम कोणते, 171. आणि विधान परिषद प्रत्येक राज्यात अस्तित्वात आहे का, एकूण राज्य किती आहेत, 28 राज्य आहेत. त्या 28 राज्यापैकी किती राज्यात आहे, 6 राज्यात आहेत, म्हणजे 22 राज्यात नाही. जर तसं असता तर मग 28 राज्य आहेत तर 28 विधान परिषद सुद्धा पाहिजे होते, पण तो प्रत्येक राज्याला लागून होता. बघा 28 पैकी जे 6 राज्य आहेत बघा ते कोणकोणते आहेत. पहिला आहे महाराष्ट्र, पाठ करायला सोपा आहे. असा प्रश्न काय आहे तो बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही. त्यासाठी आपल्याला हे 6 राज्य लक्षात असणे गरजेचे आहे. पहिला आहे महाराष्ट्राला लागून असलेला कर्नाटक, आंध्राला लागून असलेला तेलंगणा आणि बिहारला लागून असलेला उत्तर प्रदेश, हे 6 राज्य असतील. त्यानंतर बघा वरिष्ठ सभागृह आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा या विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा किती पाहिजे, 30 वर्ष. त्यानंतर बघा कालावधी काय आहे, तर कालावधीकडे चांगला लक्ष द्या. कालावधीकडे चांगला लक्ष का द्यायचं, कारण 2 प्रश्न निर्माण होतात त्याच्यावर. त्या विधान परिषदेचा सदस्य आणि त्या विधान परिषदेची कालावधी. मग कालावधी किती आहे विधान परिषदेची, स्थायी सभागृह, म्हणजे ही कधीच विसर्जित होत नाही. त्यानंतर दुसरा, विधान परिषदेचा सदस्य किती वर्षांनी होतो निवृत्त, दर 6 वर्षांनी. आणि दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. त्यांच्याच ऐवजी काय होतं मग, अजून 1/3 निवडणूक केली जाते. इकडेच लिहा आता खाली. यांच्यामध्ये कमीत कमी सदस्य संख्या कालावधी असते ना त्यांची, म्हणजे मर्यादा असते एखाद्या सदस्य संख्येची. जसं विधानसभेत 60 ते 500 पर्यंत आहे, 60 ते 500 पर्यंत आहे का, कमीत कमी ते जास्तीत जास्त. विधानसभेत काय आहे, 60 ते 500. तर या इकडे किती आहे का लक्षात, विधान परिषद किती आहे, विधान परिषद कमीत कमी
किती अशी सदस्य संख्या? विधान परिषद किती असावी? विधान परिषदेत सर्वात कमीत कमी किती पाहिजे? 40. किती? विधान परिषदेत सदस्य संख्या किती पाहिजे? 40. कमीत कमी लक्षात ठेवा, कमीत कमी 40 असावी. जास्तीत जास्त त्या विधानसभेच्या किती पाहिजे? त्या संबंधित राज्यातील विधानसभेच्या 1/3 काय पाहिजे? 1/3 ते सदस्य पाहिजे विधान परिषदेचे. जास्तीत जास्त संबंधित राज्यातील विधानसभेच्या 1/3 असावी. हा महत्वाचा पॉईंट आहे बघा. विधान परिषदेचे सदस्य कमीत कमी किती असावे, पण जास्तीत जास्त किती असावे? कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त त्या विधानसभेवर अवलंबून आहे. किती विधानसभेचे काय आहे ते सीट्सच्या एकूण 1/3 काय मिळणार जगाच्या विधान परिषदेला. मग असा विचार केला असता सर्वाधिक विधान परिषदेची सदस्य संख्या असणारे राज्य, याच्यावर प्रश्न आलेला आहे. उत्तर प्रदेश. प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. त्यात 100 सीट्स आहेत. कुठं? विधान परिषदेत. सर्वाधिक सदस्य संख्या कोणत्या राज्यात? उत्तर प्रदेश राज्यात. उत्तर प्रदेश राज्य. सीट्स आहेत 100. प्रश्न तो बघा, सर्वाधिक विधान परिषद सदस्य संख्या असणारे राज्य कोणते? तर उत्तर प्रदेश. त्यानंतर सर्वाधिक प्रश्न येतो आपल्या महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सदस्य संख्येची एकूण आकडेवारी किती? मग बघा, महाराष्ट्रात किती आहे? महाराष्ट्रात एकूण 78 सदस्य आहेत. त्यानंतर येतो कर्नाटक 75, त्यानंतर येतो बिहार 75, त्यानंतर येतो आंध्राला 50, आंध्र प्रदेश 50, त्यानंतर तेलंगणाला येतो 40. हे महत्वाचे आहेत बघा. तेलंगणाला 40. सदस्यांची कालावधी दिली का? सदस्यांची किती असते? 6. आणि त्यांची वयोमर्यादा किती पाहिजे? 30. कलम 170 कशा संबंधित आहे? मग कलम 170 कशा संबंधित आहे? विधानसभा. अध्यक्ष विधान परिषदेचे अध्यक्ष. विधान परिषद अध्यक्ष लिहून घ्या. राम शिंदे. याचा प्रश्न येईल बघा आता. राम शिंदे नवनिर्मित आहे. कोण? राम शिंदे. त्यानंतर राम शिंदे लक्षात राहिल्यानंतर उपाध्यक्षकडे चला आता. उपाध्यक्ष कोण? मग नीलम गोरे. त्यांना सुद्धा लक्षात ठेवा, नीलम गोरे. एवढ्याचपर्यंत मर्यादित नाही प्रश्न. मग त्याच्या पलीकडे काय येतो? विधान परिषद विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे. विधान परिषद विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे. राहील का लक्षात? एवढेच पॉईंट आहे. विधान परिषदेवर जर प्रश्न आला याच्या पलीकडे जाणार नाही. ठीक आहे. विधान परिषदेवर प्रश्न आला, जेवढे पॉईंट गेले 7-8 त्याच्या पलीकडे जाणार नाही. नीलम गोरे. तिकडे आधी सदस्य संख्या लिहून घ्या.
सदस्य संख्या कमीत कमी किती पाहिजे? हा, सदस्य संख्या किती पाहिजे? विधानसभेची कमीत कमी 60 व जास्तीत जास्त 500. सदस्य संख्या कमीत कमी 60 व जास्तीत जास्त 500 सदस्य संख्या पाहिजे. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. सदस्यांचे वय किती पाहिजे? मग सदस्यांचे वय इथं जेव्हा 30 होत आहे वरिष्ठ होतं त्यानंतर 5 कमी करा, किती येतील? 25 वर्ष काय यांचं कालमर्यादा बघा, वयोमर्यादा. त्यानंतर यांची कालावधी दर किती वर्षांनी निवडणूक होते रे विधानसभेची? हा, दर 5 वर्षांनी निवडणूक होते कालावधी. म्हणजे त्यांची कालावधी निश्चित आहे 5 वर्षांची. 5 वर्ष. महाराष्ट्राचा विचार केला असता महाराष्ट्राची सदस्य संख्या किती आहे? 288. मग सर्वाधिक सदस्य संख्या उत्तर प्रदेश किती आहे? 403. याच्यात सुद्धा प्रश्न आलेला. सर्वाधिक विधानसभेची सदस्य संख्या असणारे राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश. या विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत रे? विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर. सर्वात तरुण अध्यक्ष राहुल नार्वेकर. राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा ते काय झाले? अध्यक्षपदी विराजमान झाले. आणि म्हणजे सलग दुसऱ्यांदा पदी विराजमान होणारे हे किती व्यक्ती होते? हा, म्हणजे सलग दुसऱ्यांदा पदी दुसरे व्यक्ती. मग पहिले कोण होते? बाळासाहेब ठाकरे का? बाळासाहेब भादरे. सर्वाधिक कार्यकाळ सुद्धा यांचाच आहे. हा, मग विरोधी पक्षनेते कोण आहे याच्यात? अजूनपर्यंत निश्चित केले नाही, पण उत्तर जर आला तर काय तो विजू ऑडिटीवर होते आतापर्यंत. पण अजून आतापर्यंत विधान परिषदेचा पक्षनेता विरोधी पक्षनेता ठरवलेला नाही. निवडणूक झाली ना आता, त्या निवडणुकीच्या दरम्यान आतापर्यंत ठरवलेले नाही, कारण त्यांच्याकडे बहुमत नाही. विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी काय लागतो? बहुमत. त्यांच्याकडे तेवढा पण नव्हता. काय करतील आता? यांचा तर घेऊ शकत नाही. विरोधी पक्षनेता असल्याशिवाय राज्याचा विकास होत नाही. तो एकामेकाला अवलंबून आहे. जर पक्षनेता आहे तर त्याच्या विरोधी पक्षनेता सुद्धा पाहिजेलच. तेव्हा काय एकामेकाच्या त्रुट्या काढतात. नाहीतर होत आहे होऊ द्या, तुम्ही खाऊ आम्ही खाईले असा वाला विषय राहते. ठीक आहे, संपला का? बघा यांच्यावर येतो प्रश्न कसा येईल? सदस्य संख्या कमीत कमी किती असावी? 60 आणि जास्तीत जास्त 500. आणि सदस्यांचा वय किती असतो? वयोमर्यादा 25. त्यांची कालावधी 5. म्हणून जर 5 वर्षांनी विधानसभेच्या निवडणुका होतात. महाराष्ट्राची सदस्य संख्या किती आहे? 288. आणि सर्वाधिक सदस्य संख्या कोणाची आहे? उत्तर प्रदेश. त्यानंतर बघा आत्ताचे नवनिर्मित अध्यक्ष कोण आहेत? राहुल नार्वेकर. हे सलग दुसऱ्यांदा होणारे दुसरे व्यक्ती. तर पहिले कोण असतील? बाळासाहेब भादरे. सर्वाधिक कार्यकाळ सुद्धा त्यांचा आहे. विधानसभा आला का लक्षात? विधानसभा कोणती आहे मग? वरिष्ठ सभागृह आहे का? कनिष्ठ सभागृह. पण प्रथम सभागृह. ठीक आहे, कनिष्ठ आहे पण प्रथम सभागृह आहे. आणि हे द्वितीय. वरिष्ठ असून द्वितीय आणि कनिष्ठ असून प्रथम. झाला का क्लिअर कट? 2 प्रश्न येतील याच्या पलीकडे येतील नाही. एवढा क्लिअर कट करून देऊन द्या. हा, मतदारसंघातून जर विचारले तर प्रश्न तर 1/12 शिक्षक मतदारसंघातून निवडून येतात. एक 12 आणि इकडे 1/12. इकडे पदवीधर मतदारसंघ
इकडे विधान परिषदेत, इकडे शिक्षक मतदारसंघ, त्यानंतर 1/3 स्थानिक स्वराज्य संस्था, याच्यावर पोलीस भरतीला प्रश्न आला होता. शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेत किती निवडून जातात? तर 1/12 याचा प्रश्न आहे. 1/12. समोरचा प्रश्न कोणता द्यायचा? बघा याच्यात ऑप्शन मध्ये 48 सुद्धा आहे. 48 काय मग? 48 महाराष्ट्रातून लोकसभेत एकूण किती खासदार निवडून जातात? 48. आणि राज्यसभेतून किती जातात? 19. आणि राज्यसभा आणि लोकसभा या दोघांत मध्ये निवडून जाण्यासाठी महाराष्ट्रातून एकूण सदस्य किती आहेत? 67 का 68? बरोबर. 67 का 68? 48 ने 19 किती होते? एकूण 67 लोक संसदेत जातात, त्यापैकी 19 राज्यसभेत आणि 48 लोकसभेत. ठीक आहे. समोरचा प्रश्न कोणता होता बघा वाचा. उगामल राष्ट्रीय उद्यान. उगामल राष्ट्रीय उद्यान. राष्ट्रीय उद्यान हा कशाशी निगडीत आता? वन्यजीव प्रणाली. ठीक आहे. फॉरेस्ट मध्ये समोरचा आपला एकूण महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्यान आहेत? 6. महाराष्ट्रात विचार केला तर होईल का? आपल्या भारतात आतापर्यंत 115 राष्ट्रीय उद्यान आहेत. त्यापैकी ठळक राष्ट्रीय उद्याने बघा. पहिला भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा पुसू का? झाला का सर्वांनी चालू? भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972. प्रश्न येतो भारतीय वन्यजीव कायदा कधीचा आहे? राष्ट्रीय उद्यान फॉरेस्टचा फॉर्म भरला तर तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट आहे. राष्ट्रीय उद्याने क्लिअर कट करून ठेवा. कोणता एखादी प्रश्न येतो त्याच्यावर. ठीक आहे. आणि आता तुमची स्पर्धा थोडी कमी आहे. कुठं? वनसेवक प्लस फॉरेस्टला. वनसेवकचा विचार केला असता तुम्हाला प्लस पॉईंट काऊन आहे? तुम्ही ज्या वन विभागात मोडतात त्या वन विभागातलेच लोक फॉर्म भरू शकतात, त्या पलीकडचा व्यक्ती भरू शकत नाही. आणि जे की काही क्रायटेरिया दिले त्यांनी 12वी पास, सर्वजण जास्त शिकलेल्या, हो ना, इंजिनिअरिंग, BA, ITI, नर्सिंग, अजून त्यानंतर का अजून कोणी आहे का मोठा? फायनल व्हायचे आहे ना, तरी सुद्धा हायर शिक्षण घेत आहेस. बघा आता ते 12वीची काही पात्रता आहे ती शिथिल करण्यात येणार आहे. समोरच्या शिक्षणवाल्यांना सुद्धा तिथं पेपर देता येईल आणि लागता येईल. फक्त वर्ग डचा आहे तो, पण पगार चांगला आहे. 28,500 काहीतरी पगार आहे. कमी आहे ना. बुक नसो पण शुद्धदिवसाला कार्यक्रम आहे. आता सरकारी पाहिजे जावं, त्यासाठी राष्ट्रीय उद्यान पाठ करा. मग राष्ट्रीय उद्यान बघा. भारतीय वन्यजीव कायदा कधीचा? मग 1972 ला वन्यजीव कायदा आहे. त्यातील कलम 35 व कलम 38 नुसार राष्ट्रीय उद्यानाची स्थापना एवढ्यापर्यंत आल्या. कसं त्याची स्थापना होतं राष्ट्रीय उद्यानाची? वन्यजीव कायदा, भारतीय वन्यजीव कायदा 1972च्या कलम 35 व 38 नुसार त्याची काही स्थापना होते. पण त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न आहे, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान. भारतातील जर विचार केला, जगातील जर पहिला विचार केला तर येलोस्टोन नावाचा आहे. कोणता? येलोस्टोन नावाचा राष्ट्रीय उद्यान ऑस्ट्रेलियामध्ये. ठीक आहे. येलोस्टोन भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान.
भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान हे ठिकाण आहे जिम कार्बेट या ठिकाणी. कुठं? जिम कार्बेट, उत्तराखंड राज्य. जिम कार्बेट कोणत्या ठिकाणी आहे? उत्तराखंड. उत्तराखंड या ठिकाणी जिम कार्बेट आहे आणि भारतातील पहिले. याची स्थापना कधीची आहे? 1936 ला याची स्थापना आहे. स्थापना 1936. जिम कार्बेट हे भारतातील पहिले. नंतर बघा याच्यात येतो भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान. कोणते मग? भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान ते ठिकाण आहे मग हेमिस. हे जे ठिकाण आहे हेमिस राष्ट्रीय उद्यान. हेमिस राष्ट्रीय उद्यान आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशात. ठीक आहे. लडाख काय आहे? केंद्रशासित प्रदेश. लडाख केंद्रशासित प्रदेश आहे. लडाख आणि कोणती? जम्मू काश्मीर. कधी झाली यांची स्थापना केंद्रशासित प्रदेशांची? 31 ऑक्टोबर 2019 ला या दोन केंद्रशासित प्रदेशांची स्थापना झाली. कुठून झाली? एका विशेष राज्यातून. कोणता होता विशेष राज्य? कलम 370 नुसार विशेष राज्याचा दर्जा मिळालेला जम्मू काश्मीरची फाळणी करण्यात आली व त्यातून दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. त्याच ठिकाणी हा हेमिस राष्ट्रीय उद्यान. हा झाला सर्वात मोठा. मग सर्वात लहान सुद्धा विचारला जातो का नाही? सर्वात लहान साऊथ बटन आहे म्हणजे. साऊथ बटन नाव काय आहे? साऊथ बटन. लक्षात ठेवा साऊथ बटन राष्ट्रीय उद्यान. हा आहे अंदमान निकोबार बेटावर. कुठं आहे? अंदमान निकोबार बेटावर. त्यानंतर लिहा भारतातील सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने असणारे राज्य. आपल्याला लागून असलेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडील राज्य कोणता रे? त्याला आपल्या महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. आपल्या उत्तरेकडील मध्य प्रदेश. या मध्य प्रदेश राज्यात एकूण 11 काय आहेत? 11 राष्ट्रीय उद्याने आहेत आणि ते प्रथम क्रमांकावर आहेत. एकूण 11 राष्ट्रीय उद्याने पकडून. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता आपल्या महाराष्ट्रात किती आहेत रे? महाराष्ट्रात एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. आणि हे प्रश्न आहे 6 पैकी 6 लक्षात ठेवणे गरजेचे आहे ठिकाणासकट. ठीक आहे. आणि जर थोडा सखोल अभ्यास करतो म्हटलं फॉरेस्टसाठी किंवा तुमचे कोण असतील कोणता तो RFO साठी त्यांच्यासाठी काय तारकासकट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तारकासकट आणि क्षेत्रफळासकट. तर लिहा पहिला राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राची कोणता रे मग? 1955 ला स्थापन झालेली 1955 ला स्थापन झालेला ताडोबा जो की आपल्या गडचिरोलीला लागून असलेला ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात आहे. 6 त्यापैकी पहिला आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. त्यानंतर दुसरा येतो बघा नवेगाव नागझिरा. पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? पेंच राष्ट्रीय उद्यानाचे नाव काय दिलेलं आहे? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. पेंच राष्ट्रीय उद्यानाचं नाव आहे पंडित जवाहरलाल. नागपूर जिल्ह्यात आहे. त्यानंतर तिसरा नवेगाव नागझिरा कुठे आहे? गोंदिया अर्जुनी मोरगाव. ठीक आहे. चौथा नंतर तो कोणता बघा आपला गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? अमरावती मेळघाट या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर पाचवा येतो चांदोली हे का लक्षात? जे की सर्वात नवीन स्थापनेच्या बाबतीत किंवा सर्वात नवीन राष्ट्रीय उद्यान जर प्रश्न आला तर तो 2004 सालची स्थापना. कोणता? चांदोली. चांदोली प्रश्न आला तर प्रश्न कसा आहे? चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार कोणत्या जिल्ह्यात नाही? तर या चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार 4 जिल्ह्यात आहे. कोणत्या? या चांदोलीचा राष्ट्रीय उद्यान
जिल्ह्याचा विचार केला असता सर्वाधिक क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली जिल्ह्यात. सांगली. दुसरा जिल्हा सातारा. तिसरा आहे कोल्हापूर. चौथा आहे रत्नागिरी. या 4 जिल्ह्यात या कोणत्या चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार झालेला आहे. त्यानंतर तो शेवटचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणता आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? मुंबई बोरीवली या ठिकाणी. मुंबई उपनगर. उत्तर मुंबई उपनगर याचा मुंबई उपनगर. कारण मुंबई एकच आहे का जिल्हा? मुंबई शहर आहे, एक मुंबई उपनगर आहे. भारतीय वन्यजीव कायदा 1972च्या अधिनियमानुसार कलम 35-38 नुसार राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली आहे. त्यानंतर बघा भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? जिम कार्बेट. कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. 1936 ची स्थापना आहे. जो इंग्रज अधिकारी होता जिम कार्बेट त्याच्या नावावरून त्या राष्ट्रीय उद्यानाला नाव देण्यात आले होते. त्यानंतर बघा भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? हेमिस. हेमिस कशासाठी प्रसिद्ध आहे? हिम बिबट्यांसाठी प्रसिद्ध आहे. हिम बिबट्यांसाठी. ठीक आहे. ते आहे कुठं? लडाख या केंद्रशासित प्रदेशात. सर्वात लहानचा विचार केला असता सर्वात लहान तिकडे उत्तरेकडे भारतातील सर्वात उत्तरेकडील केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? लडाख. आणि सर्वात खाली कोणता आहे? दक्षिणेकडे अंदमान निकोबार केंद्रशासित प्रदेश. त्या ठिकाणी आहे साऊथ बटन जो की सर्वात लहान आहे. आणि त्यानंतर बघा भारतातील जर विचार केला सर्वाधिक राष्ट्रीय उद्यानाचा क्रमांकानुसार तर 11 राष्ट्रीय उद्याने कुठे आहे? मध्य प्रदेशात. महाराष्ट्राचा विचार केला असता 6 आहे. त्यापैकी 6 मध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरचा जो की 1955 आहे. त्यानंतर पेंचचा आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यात आहे. पेंच नागपूरमध्येच फक्त नाही तर याचा अर्धा भाग कुठे आहे? मध्य प्रदेश राज्यात. आणि विचारणारा प्रश्न कसा विचारतो? पेंचचं पूर्ण नाव काय? संक्षिप्त नाव. 14 नोव्हेंबरला याचं वाढदिवसानिमित्त 14 नोव्हेंबरला कोणाचा बर्थडे असतो? त्यांच्याच वाढदिवसानिमित्त 1983 ला काय 82 ला हे नाव ठेवण्यात आलं. कोणतं? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर बघा नवेगाव नागझिरा राष्ट्रीय उद्यान जो की आपल्या गोंदिया जिल्ह्यात आहे. सारसबाग म्हणून ओळखली गेलेली गोंदिया. त्यानंतर गुगाबल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? अमरावती. जे की क्षेत्रफळाने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान. क्षेत्रफळाने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? गुगामल. 361 किलोमीटरच्या क्षेत्रफळानुसार पहिला. त्यानंतर चांदोली बघा हा दुसऱ्या क्रमांकाचा 317 चौरस किलोमीटर दुसऱ्या क्रमांकाचा. कोणता? चांदोली राष्ट्रीय उद्यान. याचा प्रश्न काय येतो? तर सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी जे की फुलपाखराचे स्वर्ग काय? फुलपाखराचे स्वर्ग म्हणून प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? चांदोली राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा अगोदरचं नाव वेगळाच होता. मधातला नाव वेगळाच होता. आणि तिसरं नाव कोणतं आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. नंतर प्रश्नामध्ये जर ऑप्शन 2 असतील वेगवेगळे कोणते? मुंबई उपनगर, मुंबई शहर असे जर वेगवेगळे 4 जिल्हे असतील तर उत्तर काय राहील? मुंबई उपनगर. एक एक स्पेशल शिकता का घेऊ समोरचा? स्पेशल शिकला तर भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा काय झाला? वन्य कायदा 1927 आहे पहिला. हा काय होता? वन्यजीव कायदा. भारतीय वन्यजीव कायदा. हां घ्या घेऊ का अंतर डिपली? एक 6-6. भद्रावती कशासाठी प्रसिद्ध आहे? आशियातील सर्वात प्रसिद्ध प्रजनन केंद्र आहे. कोणतं? मगर. आशियातील सर्वात प्रसिद्ध मगर प्रजनन केंद्र कुठं आहे? राष्ट्रीय उद्यान ताडोबा या ठिकाणी. आणि त्या राष्ट्रीय उद्यान ताडोबाचं नाव कसं पडलं? तेथील आदिवासी दैवत आहे ताडोबा. त्या ताडोबा या ठिकाणावरून तो नाव पडलं. आणि ताडोबा हे तलाव कुठं आहे? त्याच राष्ट्रीय उद्यानात. हे लक्षात राहील. दुसरं होतं बघा कोणता? पेंच. हे नाव कशावरून पडलं? लक्षात राहील. पेंच कोणावरून पडला? त्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भेट दिली होती त्या ठिकाणी आपल्या बर्थडेच्या दिवशी. त्यासाठी त्यांचं नाव देण्यात आलं पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर तो बघा नवेगाव नागझिरा. नवेगाव नागझिरा सारस नदी म्हणून प्रसिद्ध असलेले याच ठिकाणी कोणतं तलाव आहे? नवेगाव तलाव. नवेगाव बांध म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यावरून त्याचं नाव पाडण्यात आलं. त्यानंतर तो गुगामल राष्ट्रीय उद्यान जे की क्षेत्रफळाने सर्वात मोठे. क्षेत्रफळ किती आहे मग? 361 चौरस किमी. क्षेत्रफळाने सर्वात मोठे. त्यानंतर तो बघा चांदोली 1, 2, 3, 4 राज्यात
4 राज्यात त्याचा काय विस्तार आहे, पण सर्वाधिक असेल तर उत्तर येईल सांगली. एकच जिल्ह्याचा जर उल्लेख असेल तर उत्तर काय येईल सांगली. आणि 4 जिल्हे असतील तर यापैकी सर्व. त्यानंतर बघा या चांदोलीला कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? फुलपाखरांचे स्वर्ग. काय आहे? फुलपाखरांचे स्वर्ग. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, याला बोरीवली राष्ट्रीय उद्यान सुद्धा नावाने ओळखतात. कोणत्या? बोरीवली राष्ट्रीय उद्यान. महाराष्ट्राचा राज्य प्राणी. महाराष्ट्राचे सर्व राज्य प्रतीक आहे का लक्षात? महाराष्ट्राचा राज्य काय कोणते? महाराष्ट्राची राज्य काय? देशी गाय आहे का? बरोबर आहे का उत्तर मागचे? देशी गाय आहे का? कन्फर्म सांगा रे, देशी गाय आहे का? आवाज तर द्या. काय? देशी गाय लक्षात आहे त्यांना? आहे ना, माहित होता ना देशी गाय. मग राज्यशस्त्र, राज्यगीत, जय जय महाराष्ट्र. गीतकार कोण होता? त्याचा एकूण कालावधी किती आहे? 1 मिनिट 41 सेकंद. ठीक आहे. त्यानंतर राज्यगीत. राज्य कांदळवन वृक्ष, राज्य पक्षी हरियाल हिरवे कबूतर. ठीक आहे. आणि राज्य प्राणी, राज्य वृक्ष आंबामध्ये कन्फर्म आंबा. ठीक आहे. आणि जर राष्ट्रीय वृक्ष विचारलास आंब्याचं झाड नाही, वड. वडी आंब्याचं झाड. ठीक आहे. त्यानंतर त्यात महत्वाचे कोणकोणते बघा. आंब्याचं झाड नाही. इकडचं आता महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू. प्रजात कोणती आहे? खार. दुसरा तो बघा राज्य कोणता आहे? तामण किंवा जारूड. तामण, जारूड 3 नाव आहेत. मोठा बोंडारा. कोणकोणते आहेत? तामण, जारूड किंवा मोठा बोंडारा. त्यानंतर तो बघा राज्य पक्षी हरियाल. हरियाल त्यालाच हिरवे कबूतर या नावाने ओळखले जाते. कोणते? हिरवे कबूतर किंवा हरियाल. त्यानंतर राज्य फुलपाखरू कोणता रे? ब्ल्यू मार्मॉन. राणी पोकडी. राणी पोकडी या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा समोरचा बघा राज्यगीत जय जय महाराष्ट्राचा गीतकार आहे राजा बडे. कालावधी आहे 1 मिनिट 41 सेकंद. आणि समोरचा राज्य कांदळवन वृक्ष. राज्य कांदळवन वृक्ष कोणता आहे? पांढरी चिप्पी. त्याला सफेद चिप्पी सुद्धा असे म्हणतात. आणि समोरचा घ्या त्याच्यात आहे राज्य मासा. सिल्वर पॉपलेट. ठीक आहे. सिल्वर पॉपलेट लक्षात राहा. सिल्वर पॉपलेट आपल्याकडची प्रजाती नाही. बागूर कुठून नव्हे. कोणती वे? बागूर. अजून काय त्याला काय म्हणतात? बागूर. अजून कोणता? भगूर. नाही तर मला ऑप्शन मध्ये वाघूर आलेला आहे, झिंगा आलेला, काहीतरी राहू शकते. उत्तर काय राहील? सिल्वर पॉपलेट. राहील लक्षात. सिल्वर पॉपलेट समुद्रात जास्त मिळते. त्यानंतरचा समोरचा बघा राज्य खेळ. कबड्डी. नाही तर क्रिकेट चालू आहे. त्यावर क्रिकेट चालू आहे. काय माहीत गडचिरोलीचे पोलीस अधिकारी चेंज केले असतील. जिल्हा काही होऊ शकते. त्यानंतर राज्य शस्त्र कोणता आहे? दांडपट्टा. दांडपट्टा लक्षात ठेवा. त्यानंतर तो बघा राज्यमाता. राज्यमाता किंवा राज्य गाय, देशी गाय लक्षात ठेवा. आणि समोरचा प्रश्न आहे त्याच्यातला बघा गोदावरी. गोदावरीचा अर्धा घंटा लेक्चर होईल. त्यानंतर त्यासाठी समोरचा प्रश्न घ्या. गोदावरीचा अर्धा घंटा लेक्चर होईल. खूप मोठा त्याचा काय आहे? विश्लेषण आहे गोदावरीचा. कारण नदी प्रणालीचा विचार केले असता तुम्हाला 1 दिवस लागतो. त्यासाठी पहिला प्रश्न घ्या. त्याचा खालचा कोणता आहे? महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग. लोहमार्ग का विशेष आहे? तर आपल्या कोणाच्या काळात झालाय? लॉर्ड डलहौसीच्या काळात त्याची आगमन आपल्या भारतात झालेलं आहे. लॉर्ड डलहौसीचा कार्यकाळ होता 1848 ते 1856. त्यांच्या कार्यकाळात जेवढे काही झाले असतील ते पोलीस भरतीला अवश्य येतात. कारण की सर्वात आवडीचा कोण आहे? तो गव्हर्नर आहे. कोण? लॉर्ड डलहौसी. सर्वाधिक प्रेमळ व्यक्ती होता बिचारा. कामं खूप काही केले पण बदनाम झाला बिचारा. तर लिहा त्याचा मग 1853 16 एप्रिल 1853 ला आपल्या महाराष्ट्रातील पहिली रेल्वे धावली. भारतातील आहे महाराष्ट्राचा प्रश्न आहे तो. तर लिहा महाराष्ट्रातील पहिल्या रेल्वेची सुरुवात 16 एप्रिल 1853. किती कधीचा आहे? 16 एप्रिल 1853. काळ आहे डलहौसीचा. आणि डलहौसीचा कार्यकाळ का लक्षात ठेवायचा? तर 1848 ते 1856 मध्ये जेवढे काही घटना घडल्या असतील तर उत्तर कोण येईल? लॉर्ड डलहौसी. आतापर्यंत तुम्ही पूर्ण इंग्रज अधिकारी शिकले असतील का विश्लेषणामध्ये? लिहा मग 1848 ते 1856 कार्यकाळ कोणाचा होता? डलहौसी. लिहा ना 16 एप्रिल 1853 ला
मुंबई ते ठाणे 1853 ला मुंबई ते ठाणे. मुंबई ते ठाणे. मुंबई ते ठाणे झाला का? मुंबई ते ठाणे 16 एप्रिल 1853. आणि त्या बघा त्या रेल्वेला 3 इंजिन होते. त्या 3 इंजिनावर प्रश्न आलेला आहे. कोणकोणते 3 इंजिन होते? सिंध, साहिब, सुलतान. 3 प्रकारचे ते इंजिन होते. सिंध, साहिब, सुलतान. आणि एकूण त्याचा अंतर होता 34 किलोमीटरचा अंतर होता. 34 किलोमीटर मुंबई ते ठाणे 34 किलोमीटर. आणि इंजिन कोणते होते? सिंध, साहिब, सुलतान. त्यातील अजून एक विशेष व्यक्ती म्हणजे काय, ज्याला गोल्डन पास मिळालेला होता. 16 एप्रिल 1853. एकूण प्रवास 34 किलोमीटर मुंबई ते ठाणे. त्यातील गोल्डन पास मिळवणारी व्यक्ती होते जगन्नाथ शंकर सेठ. कोण होता? जगन्नाथ शंकर सेठ. बालाजी तिथंच थांबलाय का? चला हा का? जगन्नाथ शंकर सेठ नवीनच प्रकार आहे. हा याचं नाव काय होतं ना? काय म्हटला? पहिला गोल्डन पास तिकीट जशी भेटते ना गोल्डन पास, आपल्या महाराष्ट्रातील सर्व समाजसुधारकांना मिळालेला होता. जगन्नाथ शंकर सेठला मिळालेला होता. तो का होता? गोल्डन पास. 16 एप्रिल 1853. त्यांच्याच काळात महत्वाच्या काही जे घटना घडल्या कोणकोणते? तारायंत्र, पोस्टल खाता, सार्वजनिक बांधकाम विभाग, हे काही जे महत्वाच्या घटना घडल्या ते त्यांच्याच काळात. ठीक आहे. तारायंत्र, पोस्टल सेवा जगन्नाथ शंकर सेठ यांच्या कार्यकाळात. बघा जर रेल्वेवर प्रश्न आला तर हाच येईल. ठीक आहे. कोणता येईल? हा आता जो शिकलो रेल्वे पहिला. समोरचा प्रश्न बघा. पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव. प्रश्न लिहा. जेवढे काही धरणे असतील त्याचे जलाशयाचे नाव लिहून घेऊ. हा शंकरा डबे किती आहेत? 3. इंजिन असतील 3. डब्यावर प्रश्न नाही येत, इंजिनावर प्रश्न येतो. डबे विचारला तेवढा काय सखोल अभ्यास करायचा नाही आपल्याला. चाकरी विचारतील इंधन कोणता होता? वाफेच्या इंजिनावर चालला होता. आलिया धरण व त्याच्या जलाशयाचे नाव. सर्वात प्रसिद्ध असलेला जायकवाडी जलाशय. महाराष्ट्रातील सर्वात मोठे बहुउद्देशीय प्रकल्प. असा प्रश्न आलेला आहे बघा. महाराष्ट्रातील सर्वात मोठे बहुउद्देशीय प्रकल्प. प्रश्न एकच आहे, 3 उत्तर निघतात. फक्त प्रश्नाची थोडी काय एक विलांटी किंवा एखादी का बदलतो, एक शब्द वेगळा येतो, उत्तर चेंज होतो. बघा कसा आहे तो प्रश्न. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी, त्यानंतर सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प किंवा सर्वाधिक पाणी साठ्याच्या क्षमतेने मोठे असलेले धरण. 3 प्रश्न निर्माण झाले. 3चं उत्तर एकच असेल का? नाही. मग पाणी साठवण्याच्या क्षमतेने सर्वात मोठे असलेले धरण कोणते आहे? उजनी. काय? उजनी धरण, जे की सोलापूर जिल्ह्यात आहे, भीमा नदीवर स्थित आहे. ते काय आहे? पाणी साठवण्याच्या क्षमतेने सर्वात मोठे. आणि सर्वात मोठे बहुउद्देशीय प्रकल्प कोणते? जायकवाडी. ज्या जायकवाडी धरणाला बांधण्यासाठी कोणत्या देशाने आर्थिक मदत केली होती? जपान. जायकवाडीवरून जपान. लक्षात राहील. त्या जपान देशाने जायकवाडी धरण बांधण्यासाठी आर्थिक मदत केली होती. त्यानंतरचा येतो कोणता? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. कोणती?
कोयना. त्या कोयनाचं जलाशयाचं नाव आहे शिवाजी सागर. तर लिहा पहिल्या याच्यात प्रश्न कोणता होता रे? जायकवाडी. इकडे धरण लिहा त्याचे जलाशयाचे नाव. जसे आपण हॅपी बर्थडे करतो मग एक वेळा मायबापांना नाव दिल्यावर आपण टोकून नाव लावतो का नाही? हा तसेच प्रकारे यांनी सुद्धा लावले. मग पहिले लिहा जायकवाडी. जायकवाडीचं काय मग? नाथसागर. दुसरा लिहा मग कोयना. कोयना धरण शिवाजी सागर. तिसरा त्यातल्या तिसरा पानशेत. पानशेत तानाजी सागर. हा जो काही प्रश्न आहे भंडारदरा IMP करून ठेवा. काहून IMP करायचा विषय आहे? याचा अजून एक काम करून झालेलं आहे. कोणाचा? त्या भंडारदऱ्याचा. अगोदर नाव होतं आर्थर विल्सन काहीतरी. भंडारदरा IMP करून ठेवा. वीर राघोजी भांगरे. प्रश्न आहे, प्रश्नाचं उत्तर बघा. भंडारदऱ्याचं नवीन नाव काय? वीर राघोजी भांगरे. आता नवीन याचं नामकरण झालेलं बघा. वीर राघोजी भांगरे. भंडारदरा जलाशयाचे नवीन नाव वीर राघोजी भांगरे. त्यानंतर तो बघा तोतला डोह. तोतला डोह. तोतला डोह हा प्रश्न जर आला. तोतला डोह हा धरण कोणत्या राष्ट्रीय उद्यानात स्थित आहे? कुठलाही? तोतला डोह सांगा बरं. आपल्या नागपूर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव काय आहे? पेंच राष्ट्रीय उद्यानात स्थित असलेला कोणता? तोतला डोह. त्यातला मेघदूत नाव काय आहे? मेघदूत जलाशय. त्यानंतर तो बघा भाटघर. भाटघरचं नाव आहे केसाजी कंक. भाटघर येसाजी कंक. येसाजी कंक जलाशय. चांदोली. चांदोली काय होता अजून एक? चांदोली काय होता अजून? राष्ट्रीय उद्यान. चांदोलीला वसंत सागर असे म्हणतात. वसंत सागर जलाशय. त्यानंतर तो उजनी. उजनी महत्वाचे बघा. उजनीवर प्रश्न कसा होता? पाणी साठवण्याच्या क्षमतेने सर्वात मोठे धरण कोणते आहे? उजनी धरण. त्याचं नाव आहे यशवंत सागर. यशवंत सागर. वैतरणाचा मग मोडक सागर. वैतरणाचा आहे मोडक सागर. मोडक सागर. झाले का पाठ? जायकवाडीचं नाव काय आहे? किती पर्यंत झाले म्हणतात आता? हा पूर्ण पेपर कम्प्लीट व्हायला आपला किती हप्ता लागेल पूर्ण? ठीक आहे, पूर्ण हप्ता. 100 प्रश्न क्लिअर झाल्यावर तुमचा महाराष्ट्राचा भूगोलातला एक जरी प्रश्न चुकला, जर म्हणजे निसटला तुमच्या हातून, ठीक आहे, तेव्हा मला पर्सनली मेसेज करून सांगा, सर हा मला जमला नाही. ठीक आहे, का नाही जमला म्हणून. फक्त 8 प्रश्न झाले. त्याच्यानंतर सलग आपले किती 100 प्रश्न पाहायचे आहेत. आणि 100 प्रश्न कंप्लीट झाल्यावर बघा, मी काय सांगितलं, 100 प्रश्न दिलेला आहोत आणि 100 प्रश्नांचा विश्लेषण झाल्यावर जर तुमच्या भूगोलाचा जर एक जरी प्रश्न राहिला, सर तुम्ही शिकवल्यापैकी हा आलेला नाही महाराष्ट्राचा भूगोल. ठीक आहे, पण जर नाही आला, सॉरी येणे तर आहेच त्याला,
पण जर तुम्ही जर जाऊन अभ्यास नाही केला कोणत्या विषयाचा, या विश्लेषणाचा, तेव्हा तुमचा चुकणार नाही. जर विश्लेषण केले तर तुम्हाला 100% त्याचा काय फीडबॅक मिळेल. पण कंटिन्यू जर तुम्ही त्याचा विश्लेषणाचा चांगला अभ्यास केले कुठं, तुमच्या भरती येतपर्यंत, कारण तुम्हाला लावणारा सर्वात हार्ड टॉपिक कोणता आहे, GK. मराठीचा भूगोलच नाही, त्याच्यानंतर जो येणार आहे राज्यशास्त्र, विज्ञान, इतिहास, चालू घडामोडी, अर्थशास्त्राच्या काही नोट्स ऑनलाईन. एवढे जर क्लिअर केले, मराठी तर तोही करतो आणि तोही करतो, भूगोल गणित तोही करतो तोही करतो, बुद्धिमत्ता सर्वसामान्य, आणि जिल्ह्याचे प्रश्न 4 येतात. ते काय आपल्याला काही लावून देणार नाही. जो काही विषय आहे तो GK, त्याचा GK ठीक आहे, तो 10 जणांच्या किंवा 100 जणांच्या पुढं राहील. म्हणून स्ट्रॅटर्जी बनवून ठेवायची. GK सुद्धा आपल्या आवाक्याबाहेरचा विषय नाही, फक्त आपल्याला घटक माहीत असणे गरजेचे आहे, कोणते येतात कोणते नाही. आता बघा, कारागृहाला 21-22 जे प्रश्न होते एका पेजवर, एकूण 38 प्रश्न होते ना, त्या 38 पैकी 35 प्रश्न जैसे ते आपल्या क्लासला आतापर्यंत अजून अर्धी बॅच नाही झाली का अर्धी बॅच, पैकीच्या पैकी प्रश्न आलेले आहेत फक्त विश्लेषणामधूनच. म्हणून विश्लेषण का महत्त्वाचं असतं माहिती आहे का, एका प्रश्नावर आपले 4 प्रश्न क्लिअर होतात, आणि त्या 4 प्रश्नाच्या मदत गेलो तर आपण त्याचा पूर्ण क्लिअर कट अभ्यास होतो. त्यासाठी विश्लेषण खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या विश्लेषणच्या महामॅरेथॉनचा पहिला दिवस लगातार 3-4 दिवस होईल. त्या 3-4 दिवसात पूर्ण आपला का भूगोल क्लिअर होईल. हा आपला आत्मविश्वासाने सांगू शकतो मी, हा का क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, आज तुम्ही जा, उद्या ठीक सरांचा टाईम विचार मी ग्रुपवर टाकून देईल. ठीक आहे.